बाळासाहेबांचे फोटो लावून मतं मागतात. काँग्रेस, पवारांच्या राष्ट्रवादीचे लोक बाळासाहेबांचं नावही घेत नाहीत आणि उद्धव ठाकरे मात्र पंजाचा प्रचार करतात. उद्धव साहेबांनी आता काँग्रेसला एकदम आपलंसं केलेलं आहे आणि गेल्या लोकसभेला त्यांनी अभिमानाने सांगितलं की आयुष्यात मी पहिल्यांदाच आणि माझं कुटुंब पहिल्यांदाच काँग्रेसच्या चिन्हाचं बटन दाबतोय. आणि आता त्यांना ती झालेली सवय या विधानसभेत सुद्धा तुम्हाला पाहायला मिळते. काँग्रेसच्या बरोबर जाऊन काय घडलं तर हेच की आता त्यांचा झेंडा हाताशी घ्यावा लागला. शिवसेना प्रमुखांचं नाव, हिंदू हृदय सम्राटाचं नाव तोंडात येणं हा गुन्हा ठरायला लागला. आणि काँग्रेसवाले आणि राष्ट्रवादीवाले कधीही हे गेल्या 5 वर्षामध्ये शिवसेना प्रमुखाचा साधा उल्लेख सुद्धा करत नाही. तारीफ तर दूरचीच गोष्ट आहे. ना कधी राहुल गांधींनी केली, ना कधी शरद पवारने केली. त्यांना एक कल्पना आहे की हा पक्ष आपल्याला संपवायचा आहे आणि त्याच पद्धतीने त्यांचे डावपेच चालू आहेत. परंतु यांनी डोळ्यावर पट्टी बांधल्यामुळं यांना पक्ष कुठं चाललाय हे दिसत नाही. आणि याचा अनुभव आता ह्या विधानसभेमध्ये जेव्हा रिझल्ट लागतील त्या टायमाला हे सिल्वर ओकच्या समोर रडताना तुम्हाला दिसतील. एक मुद्दा असा निर्माण झालेला आहे की राज ठाकरे यांच्या मुलाखतीमध्ये पुण्यात भुजबळांना पुणेरी पगडी काढून फुलेंची पगडी घातली आणि हीच पगडी घाला म्हणून हाच शरद पवारांचा जातीवाद आहे असं राज ठाकरे म्हणतात. शरद पवारांनी आपापल्या सोयीनुसार राजकारण प्रत्येक वेळा केलेलं आहे. कोणत्या वेळेला कोणत्या जातीला पुश करणं, जातीमध्ये दंगलकधी घडवणं आणि असलेला सर्व धर्मसंभावाचा बुरखा कधी ओढणं, हे सगळे प्रकार अत्यंत चांगल्या प्रकारे शरद पवारच करू शकतात. म्हणून शरद पवारांनी कधी समानतेचा नारा दिलाय आणि त्या पद्धतीने चाललं असं कधी झालेलं नाहीये आणि हा महाराष्ट्र जाणतोय. शरद पवारांच्या मनामध्ये जे घडतं, जे असतं ते काही दिवसांतर घडतं आणि त्याचा परिणाम महाराष्ट्राच्या राजकारणावर झालेला आहे. म्हणून समाजामध्ये जे काय राजसाहेबांनी म्हणले की काही अंशी तेढ निर्माण होते, त्याला सुद्धा कधी काळी ते सुद्धा कारणीभूत राहिलेले आहेत. त्यांनी त्या सगळे प्रकार हा त्यांच्यासाठी फार काही मोठा नाही. आज 2 काँग्रेसचे विधान आले आहेत. काल नाना पटोले म्हणाले की भाजपचा आता कुत्रा बनवण्याची वेळ आलेली आहे. नंबर 1. नंबर 2 अंबादास दानवे म्हणाले की भाजपचे हाल कुत्र्यासारखेच केले पाहिजे. भाजपचा कुत्रा करा आणि तुमचा डुक्कर करा. तो कुत्रा तरी प्राणी असा आहे की तो प्रामाणिक आहे. तुम्ही डुकरासारखे सगळ्याच्या इथं तोंड घालत फिरा, अखेरला तुम्हाला तोंड घाणीतच घालायचं आहे आणि त्याच्यामुळं तुम्हाला त्या कुत्र्याच्या निष्ठेचं तुम्हाला महत्व कळणार नाही. मराठा समाजाची मतं कांड्यावर मोजणे इतकीच आहेत असं बबनराव लोणीकर म्हणाले. बबनराव लोणीकर काय बोललं ते मी ऐकलेलं नाही. त्यांनी केलेलं ते विधान आहे. रावसाहेबांनी त्यांच्या एका सहकार्याला लाथ घातली. अहो, रावसाहेब हे अष्टपैलू कलाकार आहेत. ते लात घालतील, भुकटाही भासतील. तुम्ही सर्व त्यांचे प्रकार पाहिलेले आहेत. म्हणून एखाद्या वेळेला गमती जमतीने झालेल्या प्रकाराला एवढं सिरियस घेण्याचं काही कारण नाही. नितीन गडकरींचं एक मस्त विधान आलेलं आहे. काँग्रेसमध्ये मुलांना तिकीट घेऊन घराणी चालवली जातात, आमदाराच्या पोटातून आमदार हे चालणार नाही अशा पद्धतीचं विधान नितीन गडकरींचं आहे. हीच तर नीती होती ना. शिवसेना प्रमुखांचं सुद्धा हे मत होतं, घराणेशाही हे तुम्ही लादू नका. घराण्यामध्ये एखादा माणूस जर चांगला जर असेल, तो जर राजकारणात तर भाग वेगळा, परंतु माझाच मुलगा आहे म्हणून त्याला करायचं, हे जे आता चालू आहे ना, त्याच्याबद्दल मला वाटतं नितीन गडकरींनी अत्यंत स्पष्टपणे त्यांचं मत मांडलेलं आहे. आणि हे होऊ नये म्हणून त्याची दक्षता सुद्धा त्या गडकरी कुटुंबाने घेतलेली आहे. त्यांच्या कुटुंबातला एकही सदस्य आज राजकारणात नाही हे आपण पाहतोय. पण यावर अंबादास दानवे असं म्हणतात की मी नितीन गडकरींना रावसाहेब दानवेंची आठवण करून देऊ इच्छितो, पंकजा मुंडेंची आठवण करून देऊ इच्छितो, किंवा इतर जे भाजपमधले नेते त्या सगळ्यांची आठवण करून देऊ इच्छितो की ज्यांनी आपापल्या मुलांना आमदार केले किंवा राजकारणात आणलंय. आदित्य ठाकरेची बी आठवण करून द्यायला विसरला वाटतं. तो उद्धव साहेबांची बी आठवण करून द्यायला विसरलाय. ह्या आठवणी जे आहेत ना, ते वेगवेगळ्या क्वालिटीचे आहेत आणि ती क्वालिटी समजायला याला थोडा वेळ लागेल. आहे ना.
माजी सरन्यायाधीश चंद्रचूड उत्तम भाषणकार आहेत, ज्यांना भाषणकार पाहिजे आहे. जागांवर सत्ताधारी युतीला फटका बसेल अशी जाणकार तज्ज्ञ सांगतायत. कारण सोयाबीनच्या भावाची सध्याची स्थिती शेतकरी संतप्त, त्यावर जरा सविस्तर बोला. सोयाबीनच्या बाबतीमध्ये, पिकाच्या बाबतीमध्ये असेल, त्या बाबतीमध्ये सरकारने अत्यंत गंभीरतेने घेतलेलं आहे. आचारसंहितेच्या काळामध्ये कुणाला मदत किंवा इतर प्रश्नावर बैठक हे घेता येत नाही, हे सर्वांना माहिती आहे. म्हणून 8-10 दिवसाचा प्रश्न आहे. निश्चित हे 8-10 दिवसानंतर पुन्हा महायुतीचं सरकार येणार आहे आणि हा सगळे प्रश्न आम्ही सोडवल्याशिवाय राहणार नाही. पहिल्या दिवसापासून, ज्या दिवसापासून एकनाथ शिंदे साहेब या खुर्चीवर बसले, त्या दिवसापासून त्यांनी शेतकऱ्याच्या हिताचे अनेक निर्णय घेतलेले आहेत. म्हणून निवडणुकीच्या काळामध्ये पर्टिक्युलर असे विषय काढून त्यांना बदनाम करण्याचा हा प्रकार जो आहे त्याची मी तर निंदाच करतो. परंतु जे काही चांगले निर्णय झालेले आहेत त्याची सुद्धा प्रशंसा या लोकांनी केली पाहिजे. या निवडणुकीमुळं, सगळ्यात सर्वपक्षीय निवडणुकीमुळं शेतकऱ्याची माती झालेली आहे. कारण 4,850 रुपये हमीभाव असताना सुद्धा निश्चित केले, मात्र त्याला तो शेतकऱ्याला दर मिळत नाही आणि खरेदी केंद्रच बंद आहे, अशा शेतकऱ्यांच्या तक्रारी आहेत. म्हणजे मातीच आहे ना. निश्चित याची दखल मुख्यमंत्री घेतील आणि याच्यावर तोडगा सुद्धा काढतील. याचा सर्व अधिकार जो आहे तो आजही त्यांच्याकडे अबाधित आहे आणि म्हणून त्याच्यावर मला वाटतं 1-2 दिवसामध्ये साहेब निर्णय घेतील. अखेरचा प्रश्न विचारतो. शहरामध्ये बॅनर लागलाय, उस 15 मिनिट का जवाब मिलेगा 100% मतदानातून. आता ते 15 मिनिट लिहिले आहे हिरव्या रंगात आणि 100% मतदान लिहिलंय भगव्या रंगात. ओबीसीला दिलेलं उत्तर दिसतंय. काय कोणी लावलेत बॅनर, काय काही कळायला मार्ग नाही. मलाही माहित नाही. म्हणून हिरव्या रंगाबद्दल आम्ही तर द्वेष करत नाहीये किंवा भगव्या रंगाचा अभिमान तर आम्हाला आहेच, परंतु द्वेषाबरोबर लिहिलेलं असावं असं मला वाटत नाही. पण जे कोण लोक चॅलेंज करतात ना, त्यांना त्याच्यातलं कळालं असावं की आम्ही मतदान कमी केल्यामुळं जे काही लोकांचं फावतंय ते या निवडणुकीमध्ये फावणार नाही. निश्चित जे चॅलेंज करायचा प्रयत्न करतात त्यांना त्याचं उत्तर मिळेल असं कदाचित त्याचा अर्थ असावा. धन्यवाद. संतापले व्हिडिओ व्हायरल झाला, तर आज त्या मुलाने उद्धव ठाकरे गटात प्रवेश केला. आता हे ठरवून करतात ना. नाही, ते इतके संतापले होते की ऑफिसमध्ये वगैरे घुसले मुख्यमंत्री मध्यरात्री. हे असं हे चाळे जे आहेत ना, हे करतील, मग हे जाऊन त्याला उभाटा गटात घेतील, त्याला बिलकुल वेलकम म्हणतील आणि वेलकम म्हणून तो फोटो काढला की त्याच कार्यकर्त्याच्या लात मारून त्याला बाहेर काढतील, नंतर तो तुम्हाला दिसणार सुद्धा नाही. किरीट सोमय्या म्हणले की वोट जिहादसाठी 125 कोटीचं फंडिंग झालेलं आहे. मालेगाव मधील बँकांमध्ये बेनामी खात्यांचा हवाला देत आरोप त्यांनी केलेला आहे. सिराज आणि मोईनने मालेगावमध्ये 2 डझन बनावट खाती उघडली. हे पैसे देशभरातील 175 बँक शाखांमधून हस्तांतरित करण्यात आले. सिराज आणि मोईन यांनी हवालाद्वारे हे पैसे महाराष्ट्रात पाठवले आहेत आणि त्या माध्यमातून 125 कोटीचं हे झालेलं आहे, मनी लॉन्ड्रिंग झालेलं आहे. त्याच्या माध्यमातून वोट जिहाद घडवला. निश्चित हा आरोप गंभीर आहे. जर परदेशातून असा पैसा कोणाच्या अकाउंटमध्ये ट्रान्सफर होत असेल तर त्याच्याबद्दलची गांभीर्य पाहून सरकारने निश्चित त्याची दखल घेतली असावी आणि मला वाटतं जर ते प्रकरण असं सत्य असेल तर त्याच्यामध्ये निश्चित कारवाई सुद्धा होईल आणि कोण सिराज वगैरे जे आहेत ते निश्चित तुम्हाला काही दिवसात जेलमध्ये दिसतील. बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना कुठे आहे? माहीममध्ये मनसेला पाठिंबा दिला आहे असं म्हणताय, तर दुसरीकडे शिंदे सेना गटाच्या उमेदवाराच्या प्रचारात भाजप दिसतं. सगळं कन्फ्युजन सुरू आहे. कुठे? नागपूर, माहीमला प्रचारामध्ये कोण कुणाबरोबर आहे, कोण कुणाचा प्रचार करतं हे जरी कन्फ्युजन जरी काही लोकांना वाटत असलं तरी महायुतीचा प्रचार शिवसेना भाजप हे एकत्रितपणे करते. त्या ठिकाणचा जो काही निकाल लागेल त्यानंतर आपल्याला सत्य परिस्थिती कळेल. परंतु आता कोणीही प्रचारात कमी नाही. जो तो पक्ष आपापल्या पद्धतीने प्रचार करतोय, म्हणून कन्फ्युजन निर्माण करण्याचा कोणताही जो प्रयत्न महाविकास आघाडी तयार करते तेव्हा तो त्यांचा हेतू साध्य होणार नाही. काल मुख्यमंत्री असं म्हणाले होते की मला हलक्यात घेतलं म्हणून तर मी सरकार पाडलं त्यांचं. तर त्यावर आदित्य ठाकरे असं म्हणाले की गद्दार लोकांनी सरकार पाडले की आता त्यांनीच मान्य केलेलं आहे आणि एक सगळं कोण बोलतंय, म्हणजे शिंदेच्या बाजूला कोण बसतंय तर ह्युमन टेलिप्रॉम्प्टर कोणीतरी त्यांना सांगते
ते बोलायला लागले असं त्यांचं आणि तुम्ही इतके हलके आहेत की पहिले वाहून गेले होते सुरतला आणि त्याच्यानंतर गोवा आयटीलाही वाहत गेले होते. आम्ही जेव्हा 4 वेळेला उद्धव साहेबांना सांगायचो हे काँग्रेस आणि राष्ट्रवादी बरोबरची युती तोडा, त्यावेळेला त्यांनी आम्हाला खरंच हलक्यात घेतलं होतं. आणि त्यांचे जे काही आता प्रवक्ते आहेत साहेब, हे 4-5 जण 10 जण जर बाहेर गेले तरी पक्षावर काही परिणाम होत नाही, ते डिस्क्वालिफाय होत आहेत आणि म्हणून ते त्यांचं खड्डा खोदत आहेत. अशा प्रकारचं त्यांना फिडिंग या बाकीच्या लोकांनी केलं होतं. आणि याची जाणीव नंतर उद्धव साहेबांना झाली जेव्हा आम्ही सर्वजण निघालो. त्या टायमाला त्यांचे जे काही फोन खणखणत होते ते काही जे सांगत होते, परंतु त्यावेळेला वेळ गेली होती. हलक्यात घेतल्यानंतर काय परिणाम होतो याचा नमुना म्हणून एकनाथ शिंदे साहेबांनी त्यांना दाखवलेला आहे. आम्ही वाहत गेलो होतो का पळत गेलो होतो का उडत गेलो होतो, परंतु तुम्हाला निश्चित धडा देऊन गेलो हे त्यांनी आता मान्य केलं पाहिजे. आणि हे बंडखोरीची भाषा, हे गद्दारची भाषा हे लोकांना आता कंटाळवाणं वाटायला लागले. तुम्ही बोलताय ना त्याच्यामध्ये बेस नाही, तुमच्या बोलण्यावर कोणी विश्वास ठेवत नाही. त्याच्यामुळं आज तुमची जी अवस्था झालेली आहे की असलेले लोक रोज सोडून चाललेत. काँग्रेस सारख्या अजगर असलेल्या पक्षामध्ये एखाद्याची एंट्री तरी होते, परंतु तुमच्याकडे एंट्री होण्यापेक्षा आता आउट गोईंग तुमचं सुरू झालेलं आहे. म्हणून आता तुम्ही त्याची चिंता करू नका. आहेत ते आपलं सांभाळा. ते सांभाळता येत नसेल तर एक दिवस तुम्हाला पश्चातापाची पाळी आल्याशिवाय राहणार नाही आणि याला कारणीभूत तुमच्या जवळचे सहकारी असणार आहे. काल मुख्यमंत्र्यांची गाडी एका तरुणाने अडवली. असं नसतं. इतकं छोटं आणि गलिच्छ राजकारण करायला लोकांकडे वेळ नाही. आपापल्या पद्धतीने राजकारण करा. सभा तशी आपण एखादा तास लेट केली म्हणून काय सर्व आभार कोसळणं अशातला काही भाग होत नाही. कधी 5ची सभा 7ला होतेच ना आपली. मग पंतप्रधान सुरक्षेची तुम्हाला काळजी नाही का? ती काळजी केली पाहिजे, त्यात काय विशेष. बर, आता ते राहिलेला प्रश्न असा आहे की आदित्य ठाकरे म्हणाले मला एका पंचाचा फोन आला होता. तो मला म्हणाला माझ्यासोबत 8 आमदार आहेत, मी उद्धव ठाकरेंची जाहीरपणे माफी मागतो, मला पक्षात घ्या. त्याचं नाव सांगा ना, पटकन त्याचं नाव सांगितलं पाहिजे. हा आला होता, त्यांनी असं बोलला होता, हे फक्त कन्फ्युजन तयार करण्याचा जो प्रकार आहे ना, हे नको ना. डायरेक्ट नाव सांगा. ते 8 आमदार कोण होते तेही सांगा. नसलेल्या घटनाला एक कथाचं स्वरूप देऊन आमच्याकडे अशी घटना घडत होती, होणार होती, परंतु आम्ही पक्षाचा प्रवेश नाकारला असं म्हणणं हे बालिशपणाचं लक्षण आहे. तुमच्याकडे जर आला असेल तरी तुम्ही ते नाव जाहीरपणे सांगितलं पाहिजे. आणि जर सांगता येत नसेल तर ही ज्या मनगडत कहाण्या आहेत या मीडियासमोर आणण्यासाठी केलेला तो प्रयत्न आहे. एखाद्या सरन्यायाधीशाच्या बद्दल असं वक्तव्य करणं किंवा असं बोलणं, टीकात्मक बोलणं, चांगल्या मताने जर ते मत त्यांनी व्यक्त केलं असतं तर त्याचा आदरही झाला असता. पण अशा पद्धतीने बोलणं मला वाटतं गैर आहे. हा त्यांचा नाही, त्या खुर्चीचा असलेला अपमान सुद्धा आहे. सोयाबीनच्या भावावरून सध्या राज्यात हंगामा सुरू आहे. पाशा पटेलांच्या कार्यक्रमात गोंधळ कार्यकर्त्यांनी घातला, मात्र दुसऱ्या बाजूला उद्धव ठाकरेंनी असं सांगितलेलं आहे की या नाराजीमुळे सोयाबीनच्या भावामुळे मंत्रालयात गुप्त बैठक झाली असल्याचा सुद्धा दावा उद्धव ठाकरे. उद्धव साहेबांनी सोयाबीन पीक कसं आहे ते पाहायला पाहिजे एकदा. त्याचा भाववाढीचा प्रश्न वेगळाच आहे. सोयाबीन म्हणतात कशाला एकदा तर त्यांनी कन्फर्म करायला पाहिजे. ज्यांना शेतकऱ्यांच्या या बाकी पिकाबद्दलचं ज्ञान मला वाटतं थोडंसं कमी असावं, शहरी लोक आहेत ते, म्हणून त्याच्याबद्दलचं वक्तव्य करताना याबद्दलची संपूर्ण माहिती घेणं गरजेचं आहे. एक याच संदर्भातला एक गंभीर प्रश्न असा आहे की मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र या जवळपास 12-13 तालुके जिथं सोयाबीनचा त्याचं स्टेटमेंट मी पाहिलं. त्याने सांगितलं की यापूर्वी ना इथं पंतप्रधान आलेले आहेत ना मुख्यमंत्री आलेले आहेत, तुम्ही पहिले आलेत म्हणून तुमची बॅग चेक केली असं तो सांगतोय. मग ते आल्यानंतर करणार का? अरे करणार का म्हणजे करावं लागतील त्याला. मग त्याच्यासाठी सुद्धा एक व्हिडिओ ठेवा. काल जसा व्हिडिओ काढलाय तुमचा स्पेशल व्हिडिओग्राफर ठेवत जा, तसा अधिकार घ्या. पक्ष चिन्हाचा अनुभव पाहता
ही सूडबुद्धी इलेक्शन कमिशनच्या माध्यमातून तुम्ही कसली सूडबुद्धी, कसले स्टेटमेंट देताय? एक बॅग काय चेक केली त्याच्यावर एवढा आगडून? मग तुम्हाला खरंच काय त्याच्यात काय काय घेऊन जायचं होतं का? काय किरकोळ गोष्टीसाठी राजकारण करायचं? हे काय विषय होऊ शकतो का राजकारणाचा? आता उद्धव ठाकरेंचं विमान अवसरावर थांबवलेलं आहे. मोठी सोलापूरमध्ये लँड होत आहे. सिक्युरिटी कन्सर्न आहे. तुमचा हेलिकॉप्टर उडू शकत नाही. त्यांची उमरग्याची सभा आहे तरी सुद्धा थांबवून ठेवलेला आहे. अर्धा तास झाला. आता ही अडवणूक नाही तर काय असं म्हणण्यात आलं सांग. एक लक्षात घ्या, पंतप्रधानांच्या सुरक्षितेचा जो प्रश्न आहे ते जे पोलीस खातं आहे ते डिसाईड करत असतं. मागच्या वेळेला मोदी साहेब जेव्हा संभाजीनगरहून जळगावला जाणार होते त्या टायमाला त्या पेरिफेरीमध्ये असलेली सर्व उड्डाणं थांबवली होती आणि ही पंतप्रधानांची सुरक्षेचा विषय असल्यामुळे आता जर ते एकमेकाला क्रॉस होत असेल तर त्यावेळेला ते थांबवलं जातं. उद्धव साहेबांचंच नाही, हे जर तिथं एकनाथ शिंदेचं जरी असतं तरी त्यांना थांबवावं लागलं असतं आणि ते थांबवलंच असतं. म्हणून तुम्ही या असलेल्या त्यांच्या व्यवस्थेमध्ये आपल्याला थोडासा त्रास होतो हे निश्चित आहे, परंतु ते करणं त्या एजन्सीचं काम आहे. म्हणून याचा बाव करू नका. कशासाठी करता? नाही, मुख्यमंत्री पंतप्रधानांच्या सभेमुळं लक्षात घ्या. हा प्रश्न असून नको. शेतकरी पेटला आहे. उद्धव ठाकरेंच्या बॅग चेक करण्याचं काल प्रकरण झालं, त्यावरनं राजकारण झालं. आज पुन्हा लातूरमध्ये औषधामध्ये उद्धव ठाकरेंच्या बॅग चेक करण्यात आल्या, त्यावरही थैट सुरू आहे. ठरवून त्रास दिल्याचा प्रयत्न केला जातोय सरकारकडून असं म्हणतात. निवडणुकीची जी आचारसंहिता असते त्या आचारसंहितेनुसार जो अधिकार त्या स्क्वॉडला असतो त्या अधिकाराचा त्यांनी वापर केलेला आहे. घटनाचं मानणाऱ्यांना ज्याचा त्रास होता कामा नये त्यांनी त्रास करून घेऊ पण नाही. त्यांची बॅग चेक केली, इतरांची बॅग सुद्धा चेक केली पाहिजे. प्रत्येकाची बॅग ही चेक केली पाहिजे. हा या निवडणुकीच्या काळामध्ये दिलेला जो अधिकार आहे त्यांना, आणि म्हणून त्याचा गैरवापर होतोय असं म्हणणं मला वाटतं गैर आहे. तुमच्याकडे काही नाहीये ना, काय होईल? 5 मिनिटं तो बॅग चेक करेल ना. 5 मिनिटांनी का कोणतं आभाळ कोसळणार आहे आपल्यावर? आणि कशाला त्याला विरोध करायचा? संशयाचं वातावरण आपणच तयार करायचं. काय मिळालं नाही त्यांना बॅगमध्ये, चलो थँक्यू म्हणायचं, निघायचं बाहेर. परंतु या इतक्याशा गोष्टीला माझी बॅग का चेक केली म्हणजे काय झालं? आपण काय विशेष नागरिक आहोत का? उद्या पंतप्रधानांची सुद्धा बॅग चेक केली पाहिजे, आमचं हे सुद्धा म्हणणं आहे. म्हणून कोणी मुख्यमंत्री असो, पंतप्रधान असो, सर्वसामान्य माणूस असो, त्याची बॅग चेक केली तर त्याच्यावर एवढा आगडोम करण्याचं काहीच कारण नाही. आपण काही घेऊन जात नाही. आपल्यावर संशय सुद्धा त्यांचा असेल किंवा त्यांना वाटत असेल की केलं पाहिजे, नसता एअरपोर्टवर आलेले बॅगा अशा सोडल्या असं म्हणणारे त्यांच्याच गटातले जे प्रवक्ते होते, बॅगा चालल्यात. आता असलेल्या कपड्याच्या बॅगेमध्ये त्यांना जेव्हा न पाहता जर त्यांना करोडो रुपये दिसत असतील तर मग बॅग उघडून पाहायला काय हरकत आहे? म्हणून ही विषय छोटा आहे, त्याला उगाच मोठं करण्याचा प्रयत्न उबाटा गटाकडून केला जातो.